संपूर्ण राज्याला हादरून सोडणारी घटना बीड जिल्ह्याच्या म्हसाजोग येथे घडलेली होती. आज या ठिकाणची जी घटना आहे ती या ठिकाणी जे सरपंच होते त्यांचं अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली होती. आज शरदचंद्र पवारांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे. आपण आपल्यासोबत त्यांचे बंधू धनंजय देशमुख आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत की नेमकं काय चर्चा झाली, आज तुमच्याकडं भेट दिली. जे काही घटनाक्रम घडला त्याविषयी साहेबांना मी सांगितलं कसं घडली घटना, काय काय घडलं होतं तर, आणि त्यांनी त्याच्यानंतर सगळ्या कुटुंबांचं सांत्वन केलं, कुटुंबाला धीर दिला आणि जी आमची भूमिका आहे सगळ्यांची ती म्हणजे तुमच्यासोबत आहेत आम्ही सगळे आणि जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत सोबत आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि बऱ्याच गोष्टीवर चर्चा झाली की जे विविध क्षेत्रातील लोक आले होते त्यांनी अशी ग्वाही दिली की आम्ही तुमच्यासोबत आहेत, जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्यासोबत राहू. तब्बल बऱ्याच वेळ आज या ठिकाणी ते होते आणि त्यांनी घरी देखील जाऊन सगळ्यांशी चर्चा केली, तुमच्याशी चर्चा केली. नेमकी काय चर्चा झालेली? चर्चा हीच झाली की जे घटना घडली ती अतिशय विचित्र आहे, समाजविघातक ही जी घटना आहे, जी हत्या केली, अपहरण केलं आणि दुःखात सहभागी आहेत ते आपल्या, आणि न्याय मिळेपर्यंत ते आपल्यासोबत राहणार आहेत हे सगळ्या कुटुंबाला. आणि मला देखील त्यांनी सांगितलं की आपण जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आपण सोबत राहणार आहे. एकंदरीत त्यांनी या ठिकाणी जे मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी देखील घेतलेली आहे. हां, मुलीच्या शिक्षणासंदर्भात म्हणले विचार करा, तुम्हाला पुढं काय शिक्षण करायचं आहे, तिला काय करायचं आहे. त्यामुळे आम्ही सांगितलं की कुटुंब सगळे विचार करून तुम्हाला सांगतो. रोहितदादा आले होते त्यावेळेस पण त्यांनी सांगितलं होतं या सगळ्या गोष्टी इथल्या झाल्या, मग आपण त्या गोष्टीचा विचार करू असं आपण सांगितलं त्यांना. एकंदरीत म्हणावा तसा पोलीस कुठंतरी तपास करत नाहीत असं वाटतं का आपल्याला? कारण आज 13 दिवस झालं त्या घटनेला, फक्त 4च आरोपी अटक आहेत, बाकीचे 3 आरोपी आहेत ते फरार आहेत. बघू, आपण न्यायासाठीच हाक मारतो आहे सगळ्यांना. जे कोणी येतील त्यांना आपण न्यायच मागतो आहे, सगळे न्यायच मागतात. जे कोणी आत्तापर्यंत लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, संघटना, सगळे जे लोक मला धीर देऊन गेले त्यांनी वेळोवेळी त्यांना जी भूमिका मांडायची जिथं तिथं ती मांडलेली. जसं की SP ऑफिसला पूर्ण निवेदन आहेत, कार्यालयाला निवेदन आहेत सगळीकडं. तर सगळ्यांची भूमिका जी आहे ती माझ्यासोबत आहे. लोक मला न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाहीत. काय आहे पूर्ण गावाची भूमिका किंवा सगळे जे तुम्हाला भेटी देतात त्यांची भूमिका? त्यांची भूमिका अशी आहे की झालेली घटना खूप गंभीर आहे, स्वतःवर घेतलेली ही घटना की आज संतोष अण्णासोबत झालेली घटना आहे ती प्रत्येकासोबत होऊ शकेल जर ह्या प्रवृत्तीचा आपण नाही केला तर. म्हणून प्रत्येकजण कुटुंबासारखं ह्या दुःखात सहभागी आहे. लोक येतात, आपल्याला भेटून सांत्वन करतात, धीर देतात आणि त्यामुळंच मला पण जे मी मागतोय नाही त्याला मला पण एक जीव येतो त्या गोष्टीला. आणि जे मुख्यमंत्री साहेबांना काल जे निवेदन दिलं, जे सभागृह आश्वस्त केले, त्याहून मला विश्वास वाटतो की ह्या गोष्टीचा कुठेतरी छडा लागून लवकरात लवकर आरोपी जेरबंद होतील आणि त्यांना पुढील कारवाई होऊन शिक्षा होईल. काय मागणी असणार आहे आपली? आरोपींना कशा पद्धतीने शिक्षा व्हावी? मागणी त्यांना एकच आहे की अगोदर जेरबंद करणार आहेत, आपण सांगितलं अगोदर जेरबंद करा संध्याकाळपर्यंत. आणि मागणी तेच आहे की ज्या माझ्या भावाचे जे हाल केले त्याच पद्धतीनं त्यांना समाजाला पण असं शिकवण आली पाहिजे की चुकीचं वागल्यावर, समाजविघातक वागल्यावर काय होऊ शकतं आहे, सगळीकडं गोष्ट कळली पाहिजे आणि त्यांना फाशी किंवा मरेपर्यंत जन्मठेप झाली पाहिजे. आत्ता काही वेळात देखील अजित पवार या ठिकाणी दाखल होणार आहेत. कशा पद्धतीनं त्यांच्याकडे मागणी करणार आहेत? मागणी हीच करणार आम्ही की तुम्हाला काय करता येतं ह्या प्रकरणामध्ये, आणि आम्ही त्याची सिक्वेन्स पण दिलेली आहे की म्हणजे काय असं असतं ना किंवा काय करायचं सांगा, नेमकं कुठून चालू करायचं. तर त्यांना आम्ही सिक्वेन्स दिलेली आहे. 6 तारखेच्या घटनेपासून त्यांनी सगळे CDR चेक केले आरोपीचे, अर्धं काम त्यांचं हलकं होतं आणि त्यांना तपास करायला, त्यांना शिक्षा द्यायला, त्यांना न्याय द्यायला ह्या गोष्टी सगळ्या सोप्या जातात. त्याच्यामुळे त्यांनी ते सगळ्यांचे CDR तपासून त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करावी
आणि मला न्याय द्यावा, माझ्या कुटुंबाला न्याय द्यावा एवढी माझी अपेक्षा आहे. आता नवीन पोलीस अधीक्षक देखील आज जॉईन होतील संध्याकाळी, आमच्यापर्यंत अशा पद्धतीनं माहिती आहे. काय मागणी असणार आहे त्यांच्या? लवकरात लवकर त्यांनी तपास करून आरोपी जेरबंद करावेत. त्याच्यासाठी त्यांची कदाचित मुख्यमंत्री साहेबांनी नेमणूक केली असेल की लवकरात लवकर हे त्यांच्याकडून गोष्ट व्हावी म्हणून. हे काम त्यांनी जलद गतीने करून आरोपीला जेरबंद करावं हीच मागणी राहणार त्यांना. एकंदरीत हे होते संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांनी तेच मागणी केलेली आहे की जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांना मरेपर्यंत किंवा त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी त्यांच्याकडून मागणी करण्यात आलेली आहे. रोहिदास हातागडे, मुंबई तक, मसाजोग, बीड.